का रडते कशाला? माहित. अक्षय डॉक्टरांनी विचार. काय झालं अक्षयला? अक्षय ठीक आहे ना? नाही. डॉक्टर काय झालंय नक्की? पेशंटचं हिमोग्लोबिन कमी झालंय. ऑपरेशन करताना सुद्धा खूप ब्लिडिंग झालंय आणि आता इंटरनल ब्लिडिंग सुद्धा सुरू झालंय. डॉक्टर काय करावं लागेल? हे बघा डॉक्टर, काही करा पण तुम्ही त्याला वाचवा प्लीज. एकच उपाय आहे, पेशंटला तातडीने रक्त द्यावं लागेल. पण प्रॉब्लेम हा आहे की पेशंटचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, जो खूप रेअर आहे आणि आमच्या ब्लड बँकेमध्ये नाही आहे. आम्ही इतर ठिकाणी कॉन्टॅक्ट करतोय. तुम्हाला सुद्धा त्यासाठी धावपळ करावी लागेल. जर वेळेवर रक्त मिळालं नाही तर नाही, आम्ही आमच्याकडून सगळे प्रयत्न करू. एक्सक्यूज मी. माई, हे माई तू काळजी करू नकोस. हो, तू जा, ताबडतोब रक्त कुठे मिळते बघ. जा. हो हो, माझी काळजी करू नको, मी व्यवस्थित आहे. हो, तू 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 शांत बस, मी बघतो. मुली तू नाजूक दिसतेस. हा विधी मनालाही जपायला हवा आणि कुडीलाही. फार अवघड आहे. या पानावर मी ही जळती ज्योत ठेवणार आहे. त्याची धग तुला सहन होईल ना? मी माझ्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुम्ही ठेवा तो निखारा. आहे माझ्यात तेवढी ताकद.
काय झालं बघा 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 काय झालं बघा. पाणी आणा पाणी पाणी. रिपोर्ट आत्ताच आपल्या हातात आले आणि या रिपोर्ट प्रमाणे आपण डॉक्टर हे पैसे घ्या. आणखी लागले तर आणखीन मागा. पण प्लीज माझ्या अक्कीला बरं कर प्लीज. हे बघा मिस कियारा, एक्सक्यूज मी. हा डॉक्टर पाटील बोला. सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत कियारा. खानदानी श्रीमंत माणूसच जाणू शकतो. पैशापेक्षाही वरचं काहीतरी आहे या जगात. आणि पैसेच म्हणशील तर अक्षयला वाचवण्यासाठी तुझ्या पैशांची गरज नाहीये खाडक्यांना. घाडगे होता वेळ पडलीस ना तर सोन्याच्या लगडी समोर करू शकतो. पण पैशांचं प्रदर्शन मांडण्याची ही वेळ नाहीये. हीच कशाला कधीच असता कामा नाही. लक्ष्मीचा मान राखायचा असतो. तिचं असं प्रदर्शन नसतं मांडायचं. डॉक्टर बोला. मी रक्त द्यायला तयार आहे पण माझा अक्षय वाचला पाहिजे. डॉक्टर मी सुद्धा रक्त द्यायला तयार आहे. चांगली गोष्ट आहे तुम्ही रक्त द्यायला तयार आहात. पण मला सांगा तुमच्यापैकी कोणाचा रक्तगट ओ निगेटिव्ह आहे? प्रश्न तोच आहे. पण केवळ इच्छा असून उपयोग नाही. रक्तगट सुद्धा जुळायला हवा. आणि मिस कियारा आपल्याला ओ निगेटिव्ह रक्ताची गरज आहे, पैशाची नाही. तेव्हा प्लीज तुम्ही तुमचे पैसे घेऊन जाऊ शकता. पेशंटसाठी एक एक मिनिट महत्वाचं आहे. रक्त अजून मिळालेलं नाहीये. त्यासाठीच डॉक्टर पाटील यांचा फोन आला होता. ए पोरी अगं उठ. बरं वाटतंय ना आता. अक्षय अति ताणामुळे चक्क येऊन पडलीस तू. तरी मी तुला म्हटलं होतं हे तुला झेपणार नाही म्हणून. खाणं नाही पिणं नाही. तुझ्या हाताला बघ त्या दगीने केवढा चट्टा पडलाय तो. ज्याच्यासाठी तू तळमळतेस ना तो बरा होईल. पण तू हे फळ घे प्रसाद म्हणून घे. बरं वाटेल तुला. घे. पोरी हा पेढा घे. प्रसादाचा आहे. खा थोडं बरं वाटेल. घे. काळजी घे. हा जाशील ना घरी. हॅलो आनंद दादा, अक्षय कसा आहे? अमृता, अक्षयची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. त्याला ब्लडची गरज आहे ताबडतोब. पण ओ निगेटिव्ह ग्रुपचं रक्त कुठेच मिळत नाही. खूप रेअर आहे हा ग्रुप. पण मला सांग तू कुठे आहेस? मी येते आनंद दादा, मी येते तिकडे. हो
ये लवकर. अरे पण दुसरीकडे बघ ना कुठे ते. चल 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 ठेव. काय झालं? काय झालं, झाली का ब्लडची सोय? आम्ही प्रयत्न करतोय पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाही आम्हाला. डॉक्टर आम्ही सुद्धा सगळ्या ब्लड बँक्सना कॉन्टॅक्ट केलेत आणि अनेक सेवाभावी संस्था, आमचे मित्र, नातेवाईक सगळ्यांशी बोलून झाले, पण आम्हालाही काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला नाहीये. हे बघा, 12 तासात जर ब्लड मिळालं नाही तर माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. तुम्ही तयार आहे ब्लड द्यायला? गुड. मला एक सांगा, तुम्ही काही खाल्लंय का? नाही. ओके, हरकत नाही. सिस्टर, हे बघा, यांना घेऊन जा, काहीतरी खायला द्या, थोडा वेळ आराम करू द्या, मग यांचे व्हायटल चेक करा, ब्लड घ्या, मॅचिंग करा आणि मग डोनेशनची तयारी करा. ओके? एक्सक्यूज मी. मॅडम, तुम्ही समोरच्या रूम मध्ये. अमृता, मी आयुष्यभर तुझे ऋण कधीच विसरणार नाही. तुझ्या ऋणात राहायला आवडेल मला. अगं, माझा विश्वास खरा ठरला. आज तू अक्षयच्या बायकोचं कर्तव्य पार पाडलंस. प्रेम नुसतं असून चालत नाही. प्रेमासाठी स्वतःला विसरावं लागतं. त्यात झोकून द्यायचं असतं आणि हीच खरी ताकद असते या मंगळसूत्रात.
आणि आज तू ते करून दाखवलंस. आज मला अभिमान वाटतो बाळा. आमची निवड योग्य होती. अक्षयसाठी आम्ही तुझीच निवड केलेली योग्य होती. खरंच सुखी राहा बाळा. अगं तुला आराम करायला सांगितलं डॉक्टरनी. जा बघू. माई झालाय माझा आराम आणि झाले 2 तास त्याला. अक्षय कसा आहे बघायला आले. माई औषध आणली सगळी, पण माई अगं 4 तास झाले. काय म्हणतात डॉक्टर? हो अजून चेक करतात, त्याला कळेल आपल्याला. तुम्ही नका काळजी करू. काय झालं डॉक्टर? पेशंटची कंडिशन आता स्टेबल आहे. हळूहळू तो रिकवर होतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आता आउट ऑफ डेंजर आहे. आम्ही भेटू शकतो का? हो माई तुम्ही जा. कधीपासून आत आहेत ह्या. मला जायचंय, अक्कीला भेटायचंय, तर ह्या कशाला गेल्या आहेत आत? तू सतत माझं नाव घेत असतो. सगळ्यात आधी मला पाठवायला पाहिजे होतं. ती सिस्टर पण जाऊ देत नाहीये. मिस कियारा, आपण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर हॉस्पिटलचेच नियम पाळायचे असतात. आपल्या मर्जीप्रमाणे आपण वागू शकत नाही. आणि आता अक्षय इज आउट ऑफ डेंजर, सो त्याला सावकाश भेटलं तरी चालू शकतं, आणि ते सुद्धा डॉक्टरांना विचारू. आय डोंट थिंक सो. मला माझ्या अक्कीला भेटायला कोणाच्याही परमिशनची गरज नाही. कळलं? आत्ताच तर अक्षय बरा झालाय. आता हिने रागाच्या भरात काहीतरी वेडं वाकडं करू नये.